आहो रुमाल. थँक्यू. आज तुझा काय प्रोग्राम आहे? तुम्ही रागवणार नसाल तर माझ्या मनात जरा माना भेटून यायचंय. आईची खूप आठवण येते. लवकर येईन मी. नाही नाही, आरामात ये. मला म्हणायचं फक्त आशिषचं बघ काय ते. हो, तो कॉलेजला गेलाय. तो घरी यायच्या आत मी येते. नाही, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. मला यायला उशीर होईल. का? किती वाजतील? 7-8 तरी वाजतील. बरं ठीक आहे, मी बघते. बाय. अहो लवकर या आणि मुख्य म्हणजे वाटेतनं फोन करा कुठून तरी. बरं चल बाय. अच्छा. हॅलो. हॅलो, विनायकराव आहेत का? नाही, ते आत्ताच बाहेर पडले. आपण कोण? कधीपर्यंत येतील? संध्याकाळपर्यंत येतील. कोण बोलतंय? नक्की? हो, ते म्हणाले ना 8 वाजेपर्यंत. कोण बोलतंय? मला खात्री आहे की ते परत येतील. म्हणजे आता बाहेर गेलेत ते. संध्याकाळी नक्की परत येतील का नाही त्याचं काय नेम. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, शहरात इतके अपघात होत असतात. कधी कुठल्या एका वाहनाच्या चाकावर जर विनायकरावांचं नाव लिहिलं असलं तर. कोण बोलताय? ओरडू नका. विनायकरावांना सांगा की बायकोची, मुलीची, लेकाची काळजी घ्या. कुठे समाजाच्या ना पराची काळजी करण्याच्या फंदात पडताय. कोण बोलतय? अरे असा फोनवरनं काय धमक्या देतोस? नाव सांग ना. हॅलो हॅलो, कोण बोलताय? काय झालं? अरे आता एका माणसाचा फोन आला होता. तो चक्क फोनवरनं धमक्या देतोय रे. मला म्हणाला विनायकराव संध्याकाळी घरीच येणार नाही. आता काय? कुठे गेलेत काका? आत्ताच बाहेर पडले कामाला. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येतो म्हणालेच. तू काही काळजी नको करूस. त्यांचा सेल नंबर दे ना मला. सेल नंबर कुठला आलाय? यांच्या प्रिन्सिपल्स मध्ये बसत नाही ना. तू वेबसाईट नको होस, त्यांना काही होणार नाही. तू एक काम कर, तू त्यांचा तिकडचा कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर बघ ना. हो, एक आहे. हाय मुक्ता. मुक्ता, कशी आहेस? कशी दिसते? अगं ऍक्च्युली राकेश लग्न करतोय, हेच ना? तुला कसं कळलं? काल तो घरी आला होता. त्या मुलीला घेऊन. घरी? पण कशासाठी? आत्या आणि पप्पाचा आशीर्वाद घ्यायला आणि कदाचित मलाही दाखवायला. करून घेतली अशी. मी काय केलं सांग ना. मी काय केलंय? तृप्ती, तुला माहित नाहीये मला काय त्रास होतोय. मग सांग ना मला. सांग ना मला तुला काय त्रास होतोय ते. तृप्ती, मला ना मला तृप्ती मला बोल ना. अरे तू काही विचारू नको. मला एवढंच माहितीये मी राकेशला
कायमचं गमावलंय. तू एवढं प्रेम करतेस ना का त्याच्यावर, मग भेट ना त्याला जाऊन. काय सांगू मी त्याला, कोणीच काही करू शकणार नाहीये आता. माझ्या नशिबाने आहे, मला हेच सहन करायचंय. हॅलो, ॲडव्होकेट विनायक आलात का तिथे? एक काम कराल का प्लीज, ते आले की त्यांना अर्जंटली घरी फोन करायला सांगा. हां प्लीज. ओके. काय झालं? अजून ते पोचलेच नाही आहे. मी मेसेज सोडला आहे, ते पोचले की घरी फोन करतील. काय झालं ग आई, लवकर का बोलवलंस? अगं बरं झालं तू आलीस ते. बाबांना काय झालं बाबांना? ए तू उगाच तिला घाबरवू नकोस. काय नाही, आता एक थ्रेटनिंग कॉल आला होता काकांसाठी. काय नाही ग, तो माणूस काहीतरी वेड्यासारखा बडबड होता की अगं म्हणाला विनायकराव संध्याकाळी घरीच येणार नाहीत म्हणे, सगळ्या खर्चांची काळजी घ्या. खूप काय काय बोलत होता तो. अगं मी बाबांना शोधू का मग? ए एक मिनिट, काय कुठे जाणार आहेस तू? तुला माहितीये का ते कुठे गेले? मी सगळीकडे मेसेज ठेवलाय की त्यांना सांगायला की अर्जंटली घरी फोन करा. हां, सो डोंट वरी. हां, मा, काय झालं? एवढं कसलं टेन्शन घेतलं तुम्ही? या डॉक्टरला ना काहीही कळत नाही. बीपी उगीच वाढत नाही. अरे वा, तुम्हाला डॉक्टरीतलं कळतंय माहित नव्हतं आम्हाला. हसण्यावारी नेऊ नका मा. सांगा ना काय झालं, कसली एवढी काळजी करताय? शालिनी, काळजा काय कमी आहेत का आम्हाला? पण कोण जाणे, कशात काही उत्साहच वाटत नाही. मला माहिती काय झालं. तुम्ही खूप काम करता. आपण थोडे दिवस सुट्टी घेऊन कुठे बाहेर जाऊया का? नको नको, आम्ही ऑफिसला जायला लागलो ना की होईल आमची तब्येत ठीक. ऑफिस? प्लीज मा, तुम्ही व्यवस्थित बऱ्या होईपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. नाही पण पद्माकर म्हणत होते काही फाईल्स पाहणं फार गरजेचं आहे. मी ते इथे मागून घेते ना, चालेल? काय करायचं ना ते इथे करा, घरी बसू. आणि हो, रोज एक सफरचंद खायचं. अगदी आवडत नसलं ना तरी तब्येतीला चांगलं असतं. शालिनी, काही वेळेला ना आपलं कोण आहे हेच कळत नाही. आपण नेमके कोणाचे आहोत याचा विचार केला ना तर उत्तर सापडेल कदाचित. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आत्या, प्लीज चहा कर ना. करते. तू घेशील का ग? मी करू का चहा? नाही नको, तिलाच करू दे, नाहीतर उगाच नको नको ते विचार करत बसेल. तसंही ते चहा करताना सुद्धा ती विचार करेल. ए तू इतकी दादागिरी करतेस जगावर, थोडी दादागिरी काकांवर कर ना. हां, आणि सांग ना त्यांना मोबाईल घ्यायला. आता त्यांच्याकडे मोबाईल असता तर आपण बोलू शकलो असतो ना. आता येऊ दे त्यांना. बाय द वे, तू इथे कसा काय आला होतास? मी असं ऐकलंय की मुक्ताच्या केसमध्ये एक नवीन विटनेस पुढे आलाय म्हणून. सिरियसली? कोण आहे? म्हणजे आय एम नॉट शुअर. आय जस्ट ओव्हरहर्ड ACP कामत सेइंग दिस टू गोवर्धन अंकल. मी उद्या मुक्ताकडे जाऊन येईन.
लक्षात ठेवा की तुला यातलं काही माहीत नाहीये. ऑब्व्हियसली सागर, एवढं मला कळतं. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. अहो अहो कुठे आहात तुम्ही? मी इथेच वैरण गावला आहे. महादेवनी निरोप दिला की घरी फोन करायला सांगितलाय म्हणून केला. हो, बरं झालं फोन केलात. तुम्ही आधी घरी या बरं. अरे काय झालंय? अहो, आज सकाळी एका माणसाचा फोन आला होता. तो धमकी देत होता म्हणे विनायकराव आज घरीच येणार नाहीत म्हणे. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आहे व्यवस्थित. तुम्ही आधी घरी या बरं. हो, हे बघ, त्यांचा जो फोन आला ना परत, तर त्यांना सांग तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. तुम्ही आधी घरी येताय ना? अगं, इकडचं काम संपलं की निघतो आणि निघताना तुला फोन करतो. काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे. ठेवू? ठेवा. ठीक आहेत ना बाबा आई? हो. काय घाबरले होते मी. आता काळजी नको करूस. अरे ताई, काय करतेस तू? मला खायला दे, मला भूक लागली आहे. सध्या जगापासून तुटत चाललोय आपण, पण आजचा दिवस नाही विसरायचा. चल हो पुढे, हात पुढे कर, आज राखी पौर्णिमा आहे. विसरलोस की मी? तुला काही विकत आणलं नाही का मी? असू देत रे. मला एक खूप महत्वाची गोष्ट हवी आहे तुझ्याकडे. कसली? माझा पूर्वीचा गोवर्धन, कुठल्याही परिस्थितीशी सामना करणारा, संकटाला न डगमगणारा, मिळेल परत? करेन, प्रयत्न करेन. नमस्कार. मोठा हो. घ्या. गौरी, मला एक खरं सांगा, काय ही सगळी ओवाळणीची तयारी वगैरे तू केलीस? म्हणजे काय? तुला काय वाटतं? लहानपणापासून मीच नेहमी करत आले हे सगळं. नाही, पण मला नाही खरं वाटत. आशिष, नाही, कसं आहे, एक जर्नलिस्ट मुलगी जिच्या डोक्यात दिवसभर गुन्हेगार, खून, दरोडे असले विचार असतात, तीही अशी जुन्या फिल्म मधल्यासारखी वगैरे तयारी करते म्हणजे आश्चर्य वाटतं का? आशिष, जरी मी जर्नलिस्ट असले ना तरी आपले संस्कार विसरलेले नाहीये. हो येस, संस्कार. रोज दिवसातनं 10 वेळा हा शब्द म्हटला ना तरी भगवद्गीतेचा अख्खा अध्याय म्हटल्यासारखं वाटतो. त्याची गरज तुला आहे. ओके, भांडणं नको आहेत आजच्या दिवशी. हे काय? एवढे पैसे? बाय द वे भगिनी, मी आता काही नॉर्मल माणूस राहिलेलो नाही बरं का. कळते ते तुझ्याकडे बघून की तू आता ॲबनॉर्मल झालायस. हे म्हणजे मला म्हणायचं होतं की आता मी भरपूर पैसे कमवतोय. आशिष, लहानपणापासून तुम्हाला एक गिफ्ट देत आलास, मला तेच हवंय. हे पैसे तू परत ठेव. नाही, मी काय देतो ना? विसरलास? हो. आशिष, मारायचं नाही, मारायचं नाही. हेच कर. येस, थँक्यू. हे पण ह्या पैशाचं काय? ते तू तुझ्याचकडे ठेव. माझ्याकडे अगं काय? आईला देते. फार चिडचिड होते तिची आजकाल. खूप खुश होईल ती. ओके. गुणाची ग माझी बहीण ती. चल पकड पकड घे. लहानपणापासून एकदाही मला हातही लावू शकलेला नाहीस. पकडा माझं चॉकलेट दे आशिष परत. आज दोघाही भावांना बहिणीची आठवण नाहीये.
कधी कधी खरंच असं वाटतं मोठं होऊच नाही बहिणींनी, लहानच राहावं म्हणजे भाऊ आपोआप घरी राहतात राखीसाठी. आज दोघांपैकी एकालाही फोन करावासा वाटू नये. हॅलो. हां हॅलो गायत्री, दिवाकर बोलतोय. वाट बघत असेल ना. पण प्लीज एक्स्ट्रीमली सॉरी. अगं मला आत्ता मीटिंग आहे, त्यामुळे एवढ्यात काहीतरी बाहेर पडता येईल असं मला वाटत नाही. खरं म्हणजे हो, वाट बघत होते. यावर्षी म्हटलं बघूया तुम्हाला आठवण येते का. दरवर्षी मीच येते ना तुम्हाला राखी बांधायला. अगं असं काय करतेस गायत्री, सख्खी बहीण आहेस तू आमची, आम्हाला तुझी आठवण कशी नसेल. उलट आमच्या दोघांतर्फे तुला एक गिफ्ट पाठवतोय स्पेशल आम्ही सागरच्या हातून. अरे ते आहे विनायकरावांसाठी, पण आम्ही पाठवलं तर ते घेणार नाहीत ना, म्हणून सागरच्या हातून देतोय. आणि मी काय म्हणतो, तू सुद्धा बरेच दिवसात घरी आलेली नाहीस ना, निदान या निमित्ताने तरी ये ना संध्याकाळी घरी प्लीज. वाट बघतोय आम्ही. ओके चल बाय. ठीक आहे. हसायला काय झालं? नाही तू राखी वगैरे बांधतेस, पण त्यावरची कन्सेप्ट माहिती का तुला? हात पुढे कर. म्हणजे स्त्री ही कशी अबला असते, मग ती आपल्या भावाला राखी कशी बांधते, आणि मग आयुष्यभर तो भाऊ तिचं रक्षण कसं करतो. काय नाही, स्त्री अबला बिबला अजिबात नसते, आणि मी तर नाहीच नाही. रस्त्यात जर काय माझी कोणी छेड काढली ना, तर मी लाजून बिजून पळून नाही जाणार. सँडल काढेन आणि त्याचं थोबाड फोडेन. आयुष्यभर तोंड वर करून बघणार नाही. हाय हाय. चाललंय काय? राखी बांधतेस का कोणाच्या थोबाडीत मारतेस? अरे नाही नाही, मी तिला जरा रक्षाबंधनाचं महत्त्व समजावून सांगत होतो. म्हणजे बहीण आपल्या भावाला कशी राखी बांधते, मग तो तिचं रक्षण कसं करतो. स्त्री ही कशी अबला असते. ए स्त्री ही अबला असते की नाही, तुला काय वाटतं? म्हणजे आय डोंट नो स्त्री अबला असते का नाही, पण आजकाल मुली स्वतःला जितक्या सेफ समजतात ना, तितक्या त्या नक्कीच नाही. म्हणजे ऑलवेज चूक कोणाची तरी असते आणि सफर करतात मुलीच. हॅलो, थोडं सिरियस व्हायची गरज नाहीये. आम्ही जनरलीच बोलत होतो. ते काय, चल लवकर ये, राखी बांधून घे. ये. सिरियस होतोय. बघितलं, त्याने माझ्याकरता गिफ्ट आणलं आणि तू काय आणलंस रे? ए ते आमच्या दोघांकडनं आहे. कसले कंजूस भाऊ आहात तुम्ही. ए इकडे बघ. दादा आहे हा तो.